आणि यानंतर आपण मुंबई पुणे या दोन महत्त्वाच्या शहरांमध्ये घडणाऱ्या 9 महत्त्वाच्या बातम्या पाहूया। रेल्वेच्या तिन्ही मार्गावर उद्या मेगा ब्लॉक ठाणे ते कल्याण आणि हार्बरवर वडाळा रोड ते मानखुर्द आणि पश्चिम रेल्वेवर सांताक्रूज ते गोरेगाव ब्लॉक असणार। मध्य रेल्वेवर आज रात्रकालीन मेगा ब्लॉक, रेल्वे मार्गावरील देखभालीची कामं करण्यासाठी हा रात्रकालीन ब्लॉक। मुंबईत पुढील 2 दिवस तापमान वाढ, पारा 35 अंश सेल्सिअस पर्यंत जाणार, हवामान विभागाचा अंदाज। मुंबई महानगरपालिकेच्या मुदत ठेवीमध्ये 5,000 कोटींची घट, राखीव निधीचा पायाभूत सुविधांसाठी वापर, पालिकेच्या मुदत ठेवी 92,000 कोटींहून 86,000 कोटींवर। मुंबईच्या मरीन ड्राईव्ह परिसरात वायुदलाचा एअर शो, खोई फायटर जेट SU-30 लो सरफेस लेव्हल एरोबॉटिक्स आणि सारंग हेलिकॉप्टर फॉर्मेशन डिस्प्ले यांचाही समावेश। पुण्यामध्ये उड्डाणाच्या तयारीत असलेलं विमान थांबवून आरोपीला अटक, महागडा मोबाईल कमी किमतीत देण्याचं आमिष आणि त्यानंतर आरोपीला धडक कारवाई करत अटक। शरद मोहोळच्या हत्येमध्ये मदत न केल्यानं मुन्ना पोळेकरनं एकावर गोळ्या झाडल्या, बनगार्ड पोलिसांकडून गुन्हा दाखल, तर मोहोळ हत्या प्रकरणात आतापर्यंत 13 आरोपी अटकेत। ज्येष्ठ शास्त्रीय गायिका प्रभा अत्रे यांचं आज पुण्यामध्ये हृदयविकाराच्या झटक्यानं निधन, वयाच्या 92व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। संगीत क्षेत्रातल्या योगदानाबद्दल सरकारकडून त्यांचा पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण अशा अनेक पुरस्कारांनी सन्मान। पुणे पोलिसांचं कोम्बिंग ऑपरेशन, 57 कारवायांमध्ये 73 जणांना अटक, शहरातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस विभाग ऍक्शन मोड।